Hello friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn Bridge Course Standard 9 Subject Mathematics Part 1 and 2 and today is test number 2. मित्रांनो टेस्ट नंबर 2 जी ती आपल्याला सोडवायची ती आपण आज सोडवणार आहोत. त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. चला मित्रांनो सुरुवात करूया. ब्रिज कोर्स स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 and 2. स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 and 2 युनिट टेस्ट नंबर 2. मित्रांनो युनिट टेस्ट जी ती आपल्याला घ्यायची ती आपण सुरुवात करत आहोत. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे मित्रांनो. पर क्वेश्चन 1 मार्क्स. ओके. फर्स्ट, आउट ऑफ द फॉलोइंग डॅश डॅश इज अ पॉलिनॉमियल. फ्रेंड्स हियर x + 2 इज द आन्सर. x + 2 इज अ पॉलिनॉमियल. मित्रांनो डेफिनेशन काय आहे पॉलिनॉमियलची, तर जी पॉवर आहे ती फ्रॅक्शन किंवा निगेटिव्हमध्ये नको. रूट एक्स मीन्स x⁻1/2 मीन्स फ्रॅक्शन आहे पॉवरमध्ये. 1/y मीन्स y⁻1 -1 आहे आणि इथे -2 तर दिलाच आहे. सो x + 2 इज अवर आन्सर. बी. सेकंड, इन अ सर्कल विथ रेडियस 5.2 सेंटीमीटर द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड इज डॅश डॅश सेंटीमीटर. वी नो फ्रेंड्स द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज अ डायमीटर, नाही का, ती मोठी असते. आणि डायमीटर आणि रेडियसमध्ये काय रिलेशन आहे? डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स इंटू रेडियस, नाही का, याच्यात दुप्पट असते ती. सो 5/2 इज द रेडियस. सो 5.2चे आपण डबल करणार तो येणार 10.4. सो आन्सर इज 10.4 मीन्स ऑप्शन डी इज द आन्सर. ओके फ्रेंड्स, एव्हरी स्क्वेअर इज नॉट अ रेक्टेंगल, रॉम्बस, ट्रॅपेझियम, पॅरालोग्राम. तर फ्रेंड्स याचा आन्सर असणार आहे ट्रॅपेझियम, कारण की आपल्याला माहिती आहे इन ट्रॅपेझियम ओनली वन पेअर इज पॅरल, वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स इज पॅरल. सो इट इज नॉट अ ट्रॅपेझियम. आणि स्क्वेअरमध्ये मात्र दोन्ही साईडचे आहेत ते मित्रांनो पेअर जे आहेत दोन्ही पेअर ऑपोजिट साईडच्या पॅरल असतात. सो आन्सर इज ट्रॅपेझियम. मेजर ऑफ सेमी सर्कल इज 0, 90, 180, 360. वी नो फ्रेंड द मेजर ऑफ full circle is 360. So semicircle is 180. So our answer is friends 180. Option C is our option answer 180. Okay friend. Next question number 2, solve. Add the following: 2x square minus 3x plus pi plus in another bracket 3x square plus 3x minus pi. So friends 2x square minus 3x plus 5 plus 3x square plus 3x minus 5. फ्रेंड्स इक्वेटिंग द टर्म्स. आता ज्या अशा इक्वेट टर्म करायच्या ज्यांची पॉवर सेम आहे. हे बघा 2x स्क्वेअर आहे, इथे 3x स्क्वेअर आहे. इक्वेट करा, जवळ लिहा त्यांना. 2x स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर minus 3x power of x is 1, so here also power of x is 1, so write here again 3x and plus 5 and minus 5. So friends 2x square plus 3x square, that is 5x square, and minus 3x plus 3x is 0, so write here plus 0. 5 minus 5 is also 0, so 0. So answer is 5x square. Okay. Second, write the name of one minor arc with center O from the following figure. मित्रांनो मायनर आर्क लिहायचे. मायनर आर्क मीन्स व्हॉट? मायनर आर्क म्हणजे मित्रांनो जो सेमी सर्क्युलर आर्क आहे त्याच्यापेक्षा लहान असणारी, राईट. सो वी राईट हिअर आर्क ए बी इज द मायनर आर्क. लिहू शकतो आपण, नाही का. सो मायनर आर्क ए बी किंवा मित्रांनो बी सी लिहिली तरी चालेल. मायनर आर्क बी सी किंवा फ्रेंड्स ए बी सी लिहिली तरी चालेल. ही सुद्धा मायनरच आहे, कारण की 180 पेक्षा ही लहानच आहे. ओके. सो वी राईट हिअर मायनर आर्क ए बी सी. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये फक्त सांगितले की वन मायनर आर्क, यापैकी कोणती एक लिहिली तरी मित्रांनो तुमचं राईट असणार आहे. ओके. थर्ड, इन अ रॉम्बस ABCD diagonals intersect each other at point P, then find angle APB. मित्रांनो फिगर काढण्याची तर काही गरज नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला समजण्यासाठी आपण एक फिगर काढण्याचा प्रयत्न करतो. बघा एक फिगर काढली आहे. फिगरवर तरी तुम्हाला तो प्रॉपर्टी ती सहज आठवेल. एक्झाममध्ये तुम्हाला फिगर काढण्याची अजिबात गरज नाही, लक्षात घ्या.
ओके फ्रेंड्स, आपल्याला काय फाइंड करायला सांगितलंय, तर अँगल APB किती असणार आहे. वी नो फ्रेंड द डायगोनल्स ऑफ रॉम्बस परपेंडिक्युलर टू इच अदर. प्रॉपर्टी आठवा तुम्ही, डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. डायगोनल जे आहेत हे परपेंडिक्युलर असतात. म्हणजे सपोज समजा हा ABCD आहे, डायगोनल आर इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट P. तर आपल्या APB विचारला आहे, मीन्स धिस अँगल हा आपला काय आहे ते विचारलं आहे. फाइंड द अँगल APB. सो वी नो द डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर, सो देअरफॉर अँगल APB इज 90. लिहूया, diagonals of rhombus perpendicular bisector of each other. Polar bisector of each other. So therefore angle APB is equal to 90 degree. Okay. Third, question number third, solve. Construct triangle ABC such that measure of angle A is 60, measure of angle B is 80, and length of AB, segment AB is equal to 4.8. मित्रांनो, first we draw segment AB 4.8 सेंटीमीटर. तो 4.8 जो है तो काढून घेऊया. Okay friend, this is the 4.8, accurate 4.8. So write here BC, AB, segment AB है, AB right now करा AB. Angle A is given 60 degree and angle B is 40 degree. So take protector. प्रोटेक्टर समजा आपण A वर ठेवलं मित्रांनो, A वर बघा या पद्धतीने बरोबर ठेवा. हा जो पॉइंट आहे A बरोबर इथे यायला पाहिजे आणि ही लाईन जी आहे ती बरोबर या सेगमेंटवर ठेवा, या पद्धतीने ठेवा. अँगल Aचं मेजरमेंट आहे मित्रांनो, ते बघा किती आहे 60. सो इट इज ॲक्युरेट अँगल 10, 20, 30, 40, 50, 60. ओके, हा झाला आपला 60 साठी अँगल. सो ड्रॉ द रे जॉइनिंग द पॉइंट A अँड दिस गिवन पॉइंट. ओके मित्रांनो, मी पेनाने काढतोय, तुम्ही मात्र पेन्सिलने काढा. हे लक्षात आहे की लेंथ जी आहे ती थोडी वाढवून घेतो. या पद्धतीने मित्रांनो ही आकृती काढा. तुम्हाला दिसण्यासाठी पेनाने काढतोय. सो द अँगल A इज 60, राईट हिअर 60. अँगल बीचं मेजरमेंट किती आहे, तर ते आहे मित्रांनो 80. अँगल B पण बरोबर B वर ठेवा. आता या प्रोटेक्टरचा हा जो पॉईंट आहे तो बरोबर B वर आणि ती सेगमेंट बरोबर त्या सेगमेंटवरती या पद्धतीने B ठेवा. आणि आता काउंट करायचं आहे आपल्याला 80 डिग्री. सो इट इज ऑल्सो ॲक्युरेट 30, 40, 60, 70 अँड 80 हिअर. ओके, जॉईंट दिस टू पॉईंट, दिस अँड दिस. तर हा आपल्याला जॉईन करायचा आहे मित्रांनो, तो जॉईन करूया. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हा जॉईन करू शकताय. आणि इथे आपला होणार C, पॉईंट C. सो ABC इज द ट्रायंगल. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्हाला ABC सुद्धा काढता येईल. इथे B ला मात्र तुम्ही नाव द्या, हा आहे 80 डिग्री. A 60, B 80, आणि अशा पद्धतीने तो आपल्याला काढता येईल. सेकंड, O is the center of the circle and length of the chord is 8 cm. Segment OP perpendicular chord AB. If length of OP is 3 cm, find the radius of the circle. मित्रांनो, एक सर्कल आहे, तिथे कॉर्ड AB आहे, तिचं लेंथ जी आहे ती सपोज किती दिली, कॉर्ड ऑफ लेंथ इज 8 cm. राईट हिअर 8 cm. ओके, 8 cm chord AB is equal to, and OP perpendicular to chord AB. Over O is the center. OP perpendicular chord AB is given. So right here OP perpendicular chord AB. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. मित्रांनो, आपल्याला रेडियस जी ती फाइंड करायची नाही का, तर ती रेडियस फाइंड करण्यासाठी आपल्याला रेडियस जी ती काढून घ्यावी लागेल. OA जर जोडला तर आपल्याला रेडियस मिळणार आहे, हे लक्षात घ्या. हा जर जोडला तर ती असणार आहे आपली रेडियस. दिस इज R. ओके, वी नो फ्रेंड्स, O इज द सेंटर ऑफ द सर्कल. The perpendicular drawn from the center of the circle to the chord
बायसेक्ट द कॉर्ड. हे आपण मित्रांनो शिकलोय. ही प्रॉपर्टी आपण शिकलो. लिहूया. परपेंडिक्युलर drawn from the center of the circle to the chord bisect the chord. मित्रांनो जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केला कॉर्ड वरती तर तो काय करतो, बायसेक्ट करतो, म्हणजे त्याचे सारखे दोन भाग तो करतो. मीन्स फ्रेंड्स AP इज इक्वल टू हाफ ऑफ AB. Therefore length of AP is equal to 1/2 into length of chord AB. And we know friends AB is given, so 1/2 into AB. AB is 8 centimeter. So right here 8. So 1/2 into 8. So 2 4 जा. So is 4. हा येणार 4. AP किती येणार मित्रांनो, तो हा येईल 4. ओके, हा 4 आलेला आहे. आपल्याला काढायचा आहे रेडियस काढायची. OP आपल्याला दिला आहे 3 सेंटीमीटर. ओके, लेंथ ऑफ OP इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. इट इज ऑल्सो गिवन. फ्रेंड्स, in triangle OPA, this is right angle triangle. So using Pythagoras theorem we can find this length, means radius. Okay, in triangle OPA by Pythagoras theorem OA square is equal to, means hypotenuse square is equal to AP square plus OP square, right? In triangle OAP by Pythagoras theorem hypotenuse, here OA is the hypotenuse, so length of OAO square is equal to length of these two sides AP and OP. Length of AP square plus length of OP square. We know friends length of AP is 4 centimeter. आत्ताच आपण काढली आहे. लेंथ ऑफ AP जी आहे मित्रांनो ती 4 सेंटीमीटर आपण काढली. ओके, सो 4 स्क्वेअर अँड लेंथ ऑफ OP इज ऑल्सो गिवन 3. सो 3 स्क्वेअर, 4 square is 16, 3 square is 9, so 25. Length of AO square is equal to 25. Taking square root of both sides, so we get length of AO is equal to 5. Taking square root. Okay friends, so length of AO is equal to 5 and length of AO is nothing but radius. So radius is equal to 5 centimeter. I hope friends हे तुम्हाला कळालं असेल. Question 3. Expand the following: m plus 2n bracket whole square. M plus 2n brackets whole square. We know the friends expansion of a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Using this expansion we can solve this. Okay, a square means first term square, so a is equal to m here, first term, and b is equal to 2n. So a square means m square plus 2. So right here 2. A into b means m into 2n. M into 2n plus b square. B is 2n. So right here 2n square. So m square plus 2 2s are 4. 4mn plus 2n bracket square, that is 4n square. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे जे हे सहज सोडवता येत आहे. ओके, डिवाइड 2x स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. सो डिवाइड करायचं मित्रांनो याला. 2x स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. मित्रांनो ज्यावेळेस आपण डिवाइड करतो त्यावेळेस काय करतो, जी फर्स्ट टर्म आहे 2x स्क्वेअरची ती लिहिणार याची पूर्ण पहिली टर्म आणि याची पण ज्याच्याने भाग द्यायचा आपल्याला त्याची पहिली टर्म x. सो x x कॅन्सल, वी गेट 2x. हा जो 2x मिळतो ना मित्रांनो तो आपण वरती लिहितो आणि 2x ने एक्सला मल्टिप्लाय केलं तर 2x स्क्वेअर मिळालं, त्यामुळे हा भाग दिला आपण. तर 2x ने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं. 2x इंटू एक्स 2x स्क्वेअर, 2x इंटू मायनस 1 दॅट इज मायनस 2x. सबट्रॅक्शन करा, मायनस साईन चेंज होतील, हा प्लस आहे हा मायनस होईल आणि हा मायनस आहे तो प्लस होईल. सो 2x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर कॅन्सल मीन्स 0 अँड मायनस एक्स प्लस 2x दॅट इज x.
आणि हा -1 जसा तसा खाली घेणार. पुन्हा मित्रांनो भाग द्यायचा आपल्याला, तर काय करणार, पुन्हा याच्यामधली पहिली टर्म म्हणजे एक्स आणि याच्यातली पहिली टर्म एक्स ती डिवाइड करणार. एक्स गेला मीन्स 1 राहिला, तर 1चा भाग गेला समजूया, +1 राईट हिअर, 1 इंटू एक्स एक्स अँड 1 इंटू -1 -1. आता याची सबट्रॅक्शन असते फ्रेंड्स, इथे सबट्रॅक्शन करायची. सो दिस इज प्लस, दिस इज मायनस अँड दिस मायनस इज प्लस. एक्स मायनस एक्स 0, -1 + 1 0. सो रिमाइंडर इज 0 अँड अवर डिव्हिजन इज कम्प्लीट. भागाकार जो आहे आपला तो आला आहे 2x + 1. 2x + 1 इज अवर अँसर. आय होप फ्रेंड्स तुम्हाला ही प्रश्नपत्रिका कळाली असेल. भेटूया आपण उद्या. थँक्यू, गुड बाय, टेक केअर.